द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। नवरात्रोत्सवाची धूम सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्यातही विविध ठिकाणी रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे। गोंदियात मागील 3 वर्षांपासून सुपर वुमन ग्रीन दांडिया एव्हरग्रीन महाराष्ट्राच्या वतीने गरबा महोत्सवाचे आयोजन केले जाते। या उत्सवामध्ये केवळ मनोरंजनच नाही तर समाजोपयोगी संदेशाचाही प्रसार करण्यात येतो। झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचा समतोल राखा, तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या संदेशासाठी हा गरबा सोहळा आयोजित केला जातो। 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात महिला विविध रंगीबेरंगी वेशभूषेत आकर्षक पद्धतीने गरबा खेळतात। विशेष म्हणजे हा सोहळा सर्व धर्म समभाव जपत साजरा केला जात असल्याने महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होत आहे। या उत्सवात गरबा ऑफ द डे म्हणून उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येतो। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही गौरव केला जातो। त्यामुळे हा उत्सव महिलांना व्यासपीठ मिळवून देणारा आणि समाजोपयोगी संदेश देणारा ठरत आहे। सुपरवुमनचं हे दांडियाचं 5वं वर्ष आहे आणि आमच्या इथे एक कमीत कमी 250 ते 350 महिला इथे गरबा करतात आणि आमचं हर वर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा ग्रीन दांडियाचा इथे एक ग्रीन दांडियाचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे आणि खूप छान असं प्रोत्साहन सर्वांचं इथे मिळत आहे। आम्ही 5 दिवसचा इथे गरबा घेतो आहे आणि 5 दिवशी वेगवेगळा पोशाख ठेवतो आहे। पहिल्या दिवशी आम्ही गुजराती थीम इथे ठेवलेली होती, दुसऱ्या दिवशी आम्ही महाराष्ट्रीयन थीम ठेवलेली, आजचा 3रा दिवस ग्रीन दांडियामुळे आम्ही इथे ग्रीन थीम ठेवलेली आहे आणि उद्या राधाकृष्ण थीम आणि परवा परत महाराष्ट्रीयन थीम। स्पर्धकांना आम्ही इथे प्रत्येक स्पर्धकाला आम्ही इथे पारितोषिक देतो। त्याचप्रमाणे आम्ही दर दिवशी इथे दांडिया क्वीन, त्यानंतर परफॉर्मन्स, बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट ड्रेसअप अशा प्रकारे आम्ही इथे रोज पारितोषिक देतो। माझं नाव पूजा प्रदीप मोहितकर। काय सांगाल या ठिकाणी दांडियाचं आयोजन केलं? इथे ग्रीन दांडिया म्हणजे सेलिब्रेट होतो। हा एक खूप मस्त इव्हेंट असतो। इथे सर्व जातीय लोकांना सहभाग घेण्याची इच्छा म्हणजे सर्वांना सहभाग मिळतो इथे। ॲक्च्युली काय होते, बाकीच्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचेच लोकांना एंट्री असते, पण इथे कसं आहे, इथे सर्वांना असते, कोणीही असो, कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, ते इथे खुशालीने येऊ शकतात। तर हे ग्रीन दांडिया, सुपर वुमनचं ग्रीन दांडिया इव्हेंट खूप मस्त आहे। 9 दिवस गरबा खेळल्यावर महिलांना गरब्यामध्ये काय असर होते? नाही, ॲक्च्युली खूप एनर्जेटिक वाटते। म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सर्वांना असं एनर्जेटिक वाटते, सर्वांना एकदम मिळून सर्वांची बोलायला, वेगवेगळ्या मैत्रिणी मिळतात तिथे आल्यानंतर, खूप मस्त वाटते, खूप छान। जे लोक गरबा खेळत नाही त्यांना काय आवाहन कराल? काही नाही, थोडंसं आहे इथे की जे काचाच्या बांगड्या सांगूनही त्या काचाच्या बांगड्या विअर करतात, जे की पायाला रुततात, ते थोडंसं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की म्हणजे काचाच्या बांगड्या विअर नको करायला। थँक्यू। नमस्कार, माझं नाव हर्षा माइंदे आणि मी सुपर वुमन टीमची मेंबर आहे आणि कार्यकारिणीमध्ये आहे मी। काय सांगणार, इथे गरबा खेळायला मिळतो, काय परफॉर्मन्स राहते आणि काय थीम राहते, काय सांगणार? हे सलग आमचं 4थं वर्ष आहे सुपर वुमनचं। एव्हरग्रीन ग्रीन दांडिया ही आमची थीम आहे आणि आम्ही समाजाला एक मॅसेज देत असतो की म्हणजे ग्रीनरी आणि या थ्रू की म्हणजे झाडे लावा आणि सर्वत्र जसं हिरवळ हे ते म्हणजे असा मॅसेज या गरबा थ्रू आम्ही समाजाला देत असतो। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।